नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅस ग्राहकांच्या दरम्यान एकच खळबळ उडाली आहे। सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि काही व्हायरल न्यूजद्वारे सगळ्यात मोठा खुलासा केला जाणार असून आता 20 ते 21 जूनपासून तुम्हाला गॅस मिळणार नाही। सगळ्यात मोठी सरकारची घोषणा। नेमकं काय घडलंय, सरकारने कोणते नवीन कडक 8 नियम लागू केले आहेत। तुम्हाला जर गॅस हवा असेल तर तुम्हाला या गोष्टी आजच्या आणि पुढील 3 दिवसांमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे। तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। सरकारने घेतलाय गॅस धारकांसाठी आणि गॅस पाईपलाईन असणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा निर्णय। मोदी सरकारच्या या निर्णयाचं सगळीकडून संताप व्यक्त होतोय। मोदींना सगळ्यात मोठ्या संतापाला सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून चुलीवरती स्त्रिया स्वयंपाक करत असतानाच आता मात्र गॅसच्या बद्दल हा नियम सगळ्यात मोठा लागू केल्यामुळे महाराष्ट्रात मात्र सरकार विरोधात तीव्र संतापाची लाट तयार झाली आहे। विचार करा, जर उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला कळलं की गॅस संपला आहे आणि नवीन गॅस मिळणार नाही तर किती मोठी अडचण होईल। मी अनेक मेसेज पाहिले, लोक घाबरले आहेत, एजन्सीच्या ऑफिसमध्ये गर्दी करत आहेत। पण मित्रांनो, या गोंधळाच्या मागे सत्य काय आहे, सरकार नक्की काय करत आहे, सरकारने काय ठरवलं आहे, कोणते आहेत ते 8 नियम, कोणते 8 नियम लागू केले आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत। आजचा व्हिडिओ हा केवळ एक बातम्यांचा आढावा नाही, तर तो एक सर्वाइल गाईड आहे जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या समस्येतून वाचवू शकतो। शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमची KYC घरबसल्या 5 मिनिटात पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा तुम्हाला गॅससाठी खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार नाही। सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करूया, अनेकदा अशा बातम्या पेरल्या जातात ज्यातून भीतीचं वातावरण तयार होईल। 21 जूनपासून गॅस बंद हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे। सरकार असं कोणताही आदेश काढत नाही की ज्याने लाखो लोकांचा स्वयंपाक बंद होईल। मात्र धूर असतो तिथे आग असते, हे लक्षात घ्या। सरकारने काही नवीन नियम नक्कीच लागू केले आहेत, जे नियम पाळणे आता अनिवार्य झाले आहे। जे लोक हे नियम पाळणार नाहीत त्यांना गॅस मिळण्यास अडचणी होऊ शकतात। म्हणूनच याला गॅस बंदी म्हणण्यापेक्षा गॅस धोरणातील शिस्त म्हणणे अधिक योग्य ठरेल। पेट्रोलियम मंत्रालयाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, सबसिडीचा गैरवापर रोखणं आणि खऱ्या गरजूंनाच गॅस मिळणं। आपण एक एक करून हे 8 नियम आता सविस्तर बघूया। हे नियम तुम्ही पाळले तरच तुम्हाला पुढचा गॅस येणार, अन्यथा तुम्हाला एकही गॅस तुमच्या घरामध्ये येणार नाही। KYC अपडेशन, सरकारने आता आधार आधारित KYC अनिवार्य केली आहे। हा नियम पहिला आहे। अनेक लोकांच्या नावे जुन्या काळातील कनेक्शन आहेत जे आता अस्तित्वात नाहीत। या नियमामुळे आता एकाच व्यक्तीच्या नावावरती अनेक कनेक्शन असणं बंद होणार आहे। त्यानंतर दुसरा नियम सरकारने स्पष्ट करून सांगितला आहे, PNG धोरण। शहरामध्ये आता पाईपलाईनचे गॅस येत आहेत। ज्या भागात ही सोय उपलब्ध आहे तिथे सिलेंडरचा वापर कमी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत। जर तुम्ही PNG कनेक्शन घेतलं असेल तर LPG सिलेंडरचे कनेक्शन सरेंडर करावं लागेल, म्हणजे तुम्हाला ते परत करावं लागेल। हा सरकारने सगळ्यात मोठा निर्णय तुमच्यासाठी घेतला आहे। नियम 4थ्यामध्ये आपण जर पाहिलं तर रिफिलिंग मर्यादा। एका ठराविक काळामध्ये ठराविक सिलेंडरच घेता येतील। जर तुम्ही खूप लवकर रिफिल मागवत असाल तर सिस्टीम तुम्हाला संशयास्पद मानून तुमची चौकशी देखील करू शकते। तेव्हा हे प्रकरण तुमच्या अंगलट देखील मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते। त्यामुळे LPG मागवताना या गोष्टींची काळजी आपण घेणं अर्जंट महत्त्वाचं आहे। त्यानंतर 5वा नियम, आधार लिंक करणे। तुमचा बँक खाते, पॅन कार्ड आणि गॅस कनेक्शन या तिन्ही गोष्टी आधारशी लिंक असणे आता बंधनकारक आहे। यानेच तुम्हाला सबसिडी थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल असे सरकारचे थेट म्हणणे आहे। त्यानंतर नियम 5वा, नंतर नियम 6वा, उत्पन्न मर्यादा। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना सबसिडीचा लाभ घेता येणार नाही। सरकारने यासाठी डेटाबेस तपासणी सुरू केली असून ज्यांना याची गरज आहे त्याच लोकांना आता सबसिडी मिळणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य गरिबांना याचा थेट फायदा होईल असा सरकारने नियम
काढल्यामुळे गरिबांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. कनेक्शन ट्रान्सफर 7वा नियम. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाताना आता कनेक्शन ट्रान्सफर व्हाउचर घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे ग्राहकांचा डेटा ट्रॅक करणं सोपं होईल आणि यामुळे कोण कुठे जात आहे, कोण कुठे जाऊन गॅस घेत आहे हा नियम लागू होईल. त्यानंतर 8वा नियम. डिलिव्हरी चार्जेस आणि नियम. डिलिव्हरी बॉयला जास्त पैसे देणे किंवा जबरदस्तीने काही विकत घेणे आता बंद झाले आहे. ग्राहकांनी अधिकृत दराचे फलक तपासणे गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ग्राहकाची फसवणूक होणार नाही सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर डेटा. आता आपण समजून घेऊया सरकार असं का करतं आहे. पूर्वीच्या काळी एकच व्यक्ती 4 नावांनी कनेक्शन घ्यायची. आता आधार कार्डमुळे हे सर्व बंद झालं आहे. सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत सर्व गॅस ग्राहकांचा डेटाबेस आधार तयार केला आहे. जेव्हा तुम्ही नियम पाळता तेव्हा तुमची सबसिडी वेळेवर जमा होते. अनेक लोकांना वाटते की 20 जून ही डेडलाईन आहे. खरं तर ही डेडलाईन तुमच्या KYC अपडेट करण्याची शेवटची संधी असू शकते. जर तुमची KYC पेंडिंग असेल, जर तुमचे कनेक्शन इनॲक्टिव्ह मोडमध्ये जाऊ शकते. इनॲक्टिव्ह कनेक्शनचा अर्थ असा की तुम्ही गॅस बुक करू शकणार नाही. तुम्हाला ते पुन्हा चालू करण्यासाठी एजन्सीला भेट द्यावी लागेल. म्हणजेच तुमचा गॅस देखील कायमचा बंद होऊ शकतो. यामुळे सध्या सोशल मीडियावरती चालू असलेल्या सगळ्या तक्रारी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता समोर येऊ लागल्यात. त्यामुळे ग्राहकांनी या 8 नियमांचा थेट उल्लंघन न करता तुम्हाला या सगळ्या नियमांचं पालन करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरामध्ये गॅस कनेक्शन व्यवस्थित राहील. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे आता 20 जूनपासून कोणते नियम लागू झालेत आणि त्या नियमांचं पालन आपण कसं करायचं हे देखील सध्या आपण पाहणार आहोत. सध्या देशभरामध्ये आपण पाहिलं तर गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावरती गॅसचं खूप मोठं टंचाईचं धोरण निर्माण झालं आहे. भारत देखील या संकटाला सामोरं जात आहे. भारतातील 28 राज्य आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत गॅस पुरवणं हे सरकारला आता मुश्किल होत चाललं आहे. त्यामुळे सरकारने गॅसच्या किमती देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढवल्या आहेत. आणि याचा परिणाम मात्र सर्वसामान्य नागरिकांवरती होत असून सर्वसामान्य नागरिक मात्र मोदी सरकारवरती संतापाची लाट व्यक्त करत आहेत. सरकारने आता नेमकं काय करावं हा सरकारपुढे खूप मोठा पेच प्रसंग पडला आहे. परंतु गॅस मात्र आता ज्याला गरज आहे त्यालाच मिळणार. परंतु पैसे देऊन आपण जास्तीचे पैसे देऊन गॅस मिळू शकणार नाही. जर कुठे काय झालं असं प्रकरण तर तुम्ही तात्काळ गॅस एजन्सीला आपली तक्रार करू शकता. म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेले सगळेच निर्णय सरकारने हिताचे घेतलेत का हे आता चेक करावं लागेल. मात्र सध्याच्या घडीला मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी हे 8 नियम खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुमचा गॅस येणं कायमचं बंद होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हे नियम पाळणं आवश्यक आहे. पुढील काही काळामध्ये तुमचं गॅस कनेक्शन देखील बंद होऊ शकतं. तेव्हा या सर्व नियमांचा पण पालन करावं ही आपणास विनंती.